नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. तुळजाभवानी देवीचे पुरातन आणि मौल्यवान सोने चांदीचे अलंकार गहाळ प्रकरणी अखेर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 4 महंतांसह 7 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशाने मंदिरातील दागिन्यांची मोजदाद करण्यात आली होती. यामध्ये देवीचे अनेक मौल्यवान अलंकार गहाळ झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. राज्य सरकारने घोषित केलेल्या बोनसवर शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यासह धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 20,000 रुपयांचा बोनस जाहीर केला. मात्र हा आदेश 2 हेक्टर पर्यंत लागू राहणार असल्याने शेतकरी नाराज आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सुमारे 16 लाखांच्या विदेशी मुद्द्यांसह तब्बल 31 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. मध्य प्रदेश राज्यातून धुळे जिल्हा मार्गे अवैधरित्या महाराष्ट्रात मद्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमारेषेवरील हाडाखेड शिवारात शिरपूर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आहे. नवी मुंबईतील वाशी येथे अभियांत्रिकी विभागातर्फे सुरू असलेले पदपथ आणि दुभाजकांच्या रंगरंगोटीचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येते. पदपथ स्वच्छ न करताच धुळीने माखलेल्या पदपथावर प्रायमर मारण्यात येत असून यावर निरीक्षण ठेवण्यासाठी एकही पर्यवेक्षक देखील उपस्थित नसतो. महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी सुरू असून कामाचा दर्जा सुधारण्याची मागणी करण्यात येते. अयोध्येमध्ये श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी महाराष्ट्रातील संतांचे वंशज आणि परंपरागत सेवेकरी असणाऱ्यांना निमंत्रण प्राप्त होत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये विठ्ठलाचे परंपरागत पुजारी राहिलेल्या बडवे उत्पाद आणि सेवाधाऱ्यांनाही निमंत्रण मिळालं आहे. त्यामुळे अयोध्येच्या निमंत्रणाची चर्चा सर्वत्र होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर येते. कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर आता हत्याकांड झाला आहे. पत्नीच्या चारित्र्यावरील संशयाने जावयाने धारदार शस्त्राने वार करत पत्नी, 2 मेहुणे आणि सासऱ्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील 4घांचा जागीच मृत्यू झाला असून सासू गंभीर जखमी आहे. गोविंद विरचंद पवार असे आरोपी जावयाचे नाव आहे. या घटनेने यवतमाळ जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील पाण्याची बचत करा. पाटबंधारे विभागाच्या पुणे महानगरपालिकेला सूचना. पुणे शहरात तुर्तास तरी पाणी कपातीचा निर्णय झाला नसून याबाबत पाटबंधारे विभागासोबत पुणे महानगरपालिकेचे अधिकारी बैठक घेणार आहेत. यानंतर पाणी कपातीचा निर्णय येण्याची शक्यता आहे. दरम्यान पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाणीसाठा झाल्याने हा निर्णय होण्याची शक्यता आहे. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवक, सरपंच, ग्राम रोजगार सेवक, संगणक परिचालक 3 दिवसांच्या संपावर गेले आहेत. मात्र या संपामुळे धुळे जिल्ह्यातील 548 ग्रामपंचायतीच्या कारभारावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयोजित केलेल्या हुरडा पार्टीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आस्वाद घेतला. दरम्यान मंत्री लोढा यांच्या विनंतीला मान देत विधानसभा अध्यक्ष यांनी सुरेल गाणंही गायलं. यावेळी मंत्री लोढा यांनी अध्यक्षांसोबत सुरात सूर मिसळला. नाशिक जिल्ह्याच्या पर्व भागात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नाही तर शेतकऱ्यांना पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न सतावत आहे. मालेगाव, नांदगाव आणि देवळा तालुक्यातील असंख्य शेतमजूर आणि शेतकरी मजुरीसाठी दुसऱ्या तालुक्यात जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. निर्यात बंदीने कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याला
कांदा फुकट देण्याची वेळ आली आहे। अशाच एका त्रस्त शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। तामिळनाडूमध्ये अवकाळी पावसाचा तांडव सुरू आहे। तामिळनाडूतल्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यात श्रीवैकुंठमध्ये पुरामुळे सुमारे 800 रेल्वे प्रवासी अडकले आहेत। अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। पाऊस आणि पुरामुळे दक्षिण रेल्वेने अनेक गाड्यांचे मार्ग बदलले। तसंच तामिळनाडूच्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये शाळा, कॉलेज आणि बँका बंद ठेवण्यात आल्या आहेत। अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5495 अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीस यांनी 4 डिसेंबरपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले। त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील अंगणवाडी केंद्रातील बालके, कुपोषित बालकांना पोषण आहार मिळत नसल्यामुळे त्यांची अबाळ होत आहे। शिवाय 3500 अंगणवाड्या कुलूप बंद असल्याने किलबिलाट थांबला आहे। एकाच कुटुंबातील 6 सदस्यांना 4 चाकी वाहनाने उडवल्याची घटना समोर येते। या घटनेत 3 जण जागीच ठार झाले तर 3 जण गंभीर जखमी आहेत। ही घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात घडली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। ही घटना पूर्व वैमनस्यातून घडली असल्याचा आरोप करण्यात येतोय। मारेकरी हा गावात अवैध दारू विक्रेता असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। धुळे शहरासह जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा 7.5 अंशांपर्यंत खाली आलाय। गेल्या 2 दिवसांपासून तापमानाचा पारा खाली येत असून जनजीवन विस्कळीत झालंय। धुळे जिल्हा शासकीय कृषी महाविद्यालयात 7.5 अंश तापमानाची नोंद झाली। यंदाच्या हंगामातील हे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे। थंडी वाढल्याने नागरिक रात्रीच्या वेळेस शेकोटीचा आधार घेत आहेत।